नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज सकाळी ठरवलं की आज पूजा करताना ना पहिल्यांदा देवारा एकदम घासून पुसून स्वच्छ लख्ख करायचा. तसा तो माझा लख्खच असतो, नेहमीच करते. पण आज जरा विशेष जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले आणि मग काय केली सुरुवात. त्यानंतर पंचामृत बनवलं. आज ठरवलं होतं पंचामृताने सगळ्या देवांना अभिषेक घालायचा आणि त्या पद्धतीने सुरुवातही केली. पंचामृत बनवलं, सगळ्या गणपती बाप्पांना, त्यानंतर महादेवांना, श्रीकृष्ण स्वामी ह्या सगळ्यांना अभिषेक घातला. मग काय खूप मन एकदम इतकं शांत झालं ना ते श्लोक म्हणताना, आणि खूप निवांत पूजा केली. त्यानंतर छानसा स्वयंपाक केला, नैवेद्य बनवला आणि मग तो नैवेद्य देवांना दाखवला. मीही खाल्ला. बाहेर एक पानही ठेवलं. चिवताई, कावळेदादा सगळे आले आणि त्यांनीही खाल्लं. खूप छान वाटलं मला. आणि हे ना मी एक मेडिटेशन म्हणून करत असते. घरात एक चांगलं सकारात्मक वातावरण आपल्या घरात राहतं, हा तर अनुभव मला नेहमीच आहे. तुम्हालाही असेल नक्कीच. आपण ज्यावेळेला ना पूजा करतो त्यावेळेला आपलं मन एकदम शांत होऊन जातं. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. मी सगळी स्तोत्र म्हणत म्हणत पूजा करते, त्यामुळे दुसऱ्या विचारांना जागाच नसते. अशा पद्धतीने मी एकदम मनोभावे देवाची आज पूजा केली. खूप बरं वाटलं मला वाटतं तुम्हाला पण असंच काहीतरी आनंद मिळत असेल, असाच काहीतरी तुमचा अनुभव असेल. मला ना तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही काय फील करता. आज देवपूजा करता करता मी खूप श्लोक वगैरे म्हटले होते, पण मी मुद्दामून आज माझा व्हिडिओ म्यूट ठेवला आहे आणि आज तुमच्याशी मी गप्पा मारते. तर देवपूजा करताना तुम्हाला काय अनुभूती येते, तुम्हाला काय वाटतं, हे पण मला जाणून घ्यायचं आहे. तुमच्याशी थोडंसं मनमोकळं बोलावंसं वाटलं म्हणून आजचा हा पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुमचा काय अनुभव आहे. थँक्यू सो मच. श्री गुरुदेव दत्त. आज गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ.